सो हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग. सो आज आपण बनवतोय चुलीवरचं चिकन. आपण माझी मम्मी बनवते, आपण नाही बनवते. सो आपण फक्त खाणार आहे, हेल्प करणार आहे मम्मी. लेट्स गो. सो गाईज आमच्याकडे बनतंय पाट्यावरचं चिकन. सो मम्मी पाट्यावर मसाला बनवते. काही पण बनव. लाकडं मी आणून दिलेले. आपण चिकन घ्यायला जाऊ. चला चिकन डाल दो गाइस. हा ब्लॉग फक्त चिकन साठी राहणार आहे. चुलीवरचं चिकन, हाऊ टू मेक चुलीवरचं चिकन अँड मांडे इन विदर्भ स्टाईल. विदर्भ स्टाईल ना. तुम्हाला दाखवतो मांडा कसा असतो. मग तू त्या आजी सारखं बोल. कसं कसं काय ग? टाकतो मीठ टाकतो मी. आता लाल मिरच्या ठेसून घेतो. लाल मिरच्या पाट्यावर वाटल्या मी. तिथे चांगली ती आजी तिथे मजा पडत होती. दिस इज चिकन. अजून काय काय टाकणार. सो गाईज मम्मी सगळं माझ्यावर सगळं सोडून गेली. सो आपण करूया. तूच तर बोलते ब्लॉग काढून बोलते ना. काय शिजला थोडं नॉर्मल. मस्त हळू कर ना. काही झालं आपलं चिकन. आपली मम्मी बनवते आपल्यासाठी. माझ्या जास्त तर पप्पाला खायचं होतं. हा पप्पा पिप्पाचं काही नाही, तुझ्यासाठीच बनवून राहिले नखऱ्यावाल्या. अरे बा, मी बोललो तुला आल्यावर मला बनव चिकन मांडे. पण मला माहिती आहे ना तुला आवडतं म्हणून. मग मागच्या वेळेस देऊन. आणि मला आवडतं पण मला तुला त्रास देऊ नाही वाटत ना. हा मग पप्पासाठी बोलली होती असं कसं काय म्हणतोय तू. मग पप्पा तुम्हाला तू आल्या बोलली होती की पप्पा बोलताय बनवायचं. मी म्हणून तू आल्याशिवाय बनवलं नाही ना. पप्पा तर रोजच म्हणताय. म्हटलं बोलू आल्यावर बनवू. मग काय एवढी काय म्हणतात चटक जिबीला खावा चुपचाप पोट भरायसारखं. माझ्या ना सगळ्यांच्याच. आता मी मसाले टाकून घेतो. पहिले पातेल. आलं लसूण पेस्ट डाल लो गाइस. आहा मस्त वाटलं. जाऊ दे काय एवढं म्हणतात. हा कोणता मसाला टाकला. लाल मिरची आणि गरम मसाला. लाल मिरची पण पातळच वाटली. रोस्ट करून घ्यायची काहीच बरोबर. तेल सुटेपर्यंत.
तेल सुटेपर्यंत रोस्ट करून घ्यायचे, नंतर परत तेल टाकायचं. मग असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत. मसाल्याला तेल सुटेपर्यंत. आग लगाओ फिर से. अरे निघून गेला तो गाई चेना बघून घ्या आमचा. तो गाईला आपण थोडं सूप टाकलं याचं मस्त एकदम टेस्टीवाली भाजी आहे आता. हा काय विषय चालू आहे. यशवार नको मला अभी डाल दो बघून येतो. अभी मिक्स 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 और तवे आने तक मिक्स करने दो, बॉईल होने दो. टिंगड़ी टिंगड़ी लगेच त्याला तर येऊन गेले बघा. झालं असेल आता. आग मस्त स्पीडने लागली. हा यसूर टाकलंय गाईस. आमच्याकडे याला यशवार म्हणतात, इकडे यसूर म्हणतात. मी इकडे लहानपणापासून राहिलेलो आहे, पण मी इकडची भाषा अजून शिकलोच नाही पूर्ण. नाही पूर्णी ग, लहानपणापासून मी इकडचाच आहे, पण माझी मम्मी तिकडची भाषा यूज करते म्हणून मी पण तिकडचीच भाषा यूज करायला लागून गेलेलो आहे. विदर्भात म्हणजे पण मला आयरन जास्त आवडते अजून. का बरं की आयरन इझी. हो गया अभी इसको आटा वाइन नुसतं पटाके पडता बस. का थोडी करू अजून? नाही ग, किती झाली ती? आटू द्यायची ना अजून, बस झाली. नको करू आता, ब्लॉग तिकडे कर. का बरं? टेस्ट पाहिजे. अरे दाखवल मी. काय ना पाय ना, तिखट मीठ कमी झालं काय? पाय ना मग. नको म्हणजे मम्मी काय सांगते? सगळे करतात ते, काही हे काही. हळू वाकडं झाले का ते? टेन्शन नाही. टेस्ट कर. घट्ट झाली का जरा? नाही घट्टच पाहिजे मग. नाही रे, मांड्यासोबत पातळ पाहिजे ना. मग काय अजून पाणी टाकते का? तुझी इच्छा आहे का? नको रे. टेस्ट काय झालं? एक नंबर. टाकावं लागलं थोडं. पण दाखवून फटाके फोडताय गाईस. ब्लर दिसतोय, थांबा. हा फटाके फोडताय गाईस. एखादं रॉकेट पण दिसत नाही, दाखवायला तुम्हाला. झालेली भाजी आता थोडी उकळून पाणी बनवते ना. हा ब्लॉग आहे मम्मीसाठी, म्हणजे मम्मीचाच ब्लॉग. आपण बस आपलं काय एवढं हे नाही. बघा
गोड्या गोड्या. तरी बघून कशी येते टेकायला लावले मम्मीने आपल्याला. 1 2 3 बुक. सो काही हळूहळू आपली तर येते. सो गाईच उकडली भाजी. So far so good. आणि मांडा बनवणं चालू आहे आमच्या इथे. आता मी किती वेळेस रिटेक करशील चांगल्यासाठी. सो गाईज आमचे मांडे असे फाटतच राहतात पण टेस्टी बनतात. पिठाचा पण विषय राहतो. आणि याच्यावरती परत एक टाकायचा, मग तो असा मांडा बनतो आणि तो मस्त चिकनच्या भाजीसोबत मटनच्या भाजीसोबत खायचा. आपल्याकडे चिकनची भाजी म्हणून आपण चिकनच्या भाजीसोबत खाऊ. अरे काय पण. सो गाइस अपन सेकेंड लेयर टाकलेली है. अभी वो बहुत अच्छा लगता है और खाने को एक बार आप ज़रूर ट्राई करना. और आपकी मम्मी ने बनाती होंगी तो मेरे के आप आना खाने को मस्त. क्विक डिलिव्हरी करायला आलेला आहे. पण तुला काम द्यायचं होतं म्हणून तुला बोलून घेतलं. हा तोडतो का त्या दोऱ्या. अभ्यास कर. 300-400 पानं पागल झाला का. मग थोडं अजून 150-200 पेजेस 1 डेली यायला टाइम आहे तुला. डिग्रीला ते काम. अजून का पेट्रोल टाकू का. ते काय ती जळल ना आता. खूप जाळ आहे ना घा. आता फक्त कांदा लिंबू कापा खाली आणि लगेच वरच्या घालवायचं गरम करायचं. नाही अजून मुली बनवायचे. अजून अर्धा तास. मी जाळ जर लागला तर पटापट होऊन जाते भाजी झाली. तू आला नाही सूप प्यायला आला नाही. तू बोलायला नाही. सूप कोणी पिलं. नाही त्याला देत असते मी. तू नाही पिलं. तुला तर म्हणलं होतं खायचं काय म्हटलं. आवाज दिला नाही. ते असं होतं की सूप प्यायला तू आला नाही म्हणजे याने सूप पिलं आणि तू आला नाही असा विषय होतो तो. ऑन रेकॉर्ड नसतं रे बाबा. नाही तसं ते व्ह्यूअर्सला येऊन जाईल ना. मम्मीला काय दिसतं तसं. हां तुम्हालाच वाटतं मम्मी पार्शालिटी करते. तर त्याला पण कळलं आता गेल्यावर हॉस्टेलला मम्मी म्हणजे काय चीज आहे ते. काय कसं चर बोलणार आता उलटू मम्मीला. तिथं हॉस्टेलला काही घेणं देणं नाही कोणाला. चर बोल कोणाला बी काही बी बोलून जाईल. कोणी काय बोलत. आठवण खाताना पिताना काय पिणार आहे.
काय दारू. का धंदा काय रे काय पिणार मम्मी जे बोलल ते. पप्पाला उठव संध्याकाळचं दिवस वेळाला द्यायला. गाडी पेट्रोल टाकून यायचं का नाही? तू जसं आहे तसं आणलं ना मी. तू लगेच पिशवी फेकली दुधाची गाडीत पेट्रोल मग एवढं टाकत जा. लांब पाय पाय आला किती पाय दुखता. आणि पप्पा सगळं गोड गोड बोलून राहिला. अरे काय गोड गोड बोललो? माझ्यावर तण काय गोड काय बोललो? जोरात बोलू नका. मला आवडत काय नाही गोड जोरात बोललो बोलायला. सांग तू. मला जोरात बोलायला आवडत नाही. काय गोड बोललो ते सांग. एवढं लांब पाय पाय अर्धा 1 किलोमीटर पाय किती दुखता. अजून गाडी लोटायची तू आता दुखता. बघून नाही घेऊन गेला का पेट्रोल आहे का काटावरतीच दिसतो तिचा थोडं बी असलं तरी. अब थोडं बी असलं मग थोडं बी तर आपल्या 2 वेळेस बितून गेली तर मग कशाला थोडं बी बघायचं. टाकायचं नाही एवढी कोरडी कशाला द्यायची. मग तुला काय पाहिलं तू टाकायला घेऊन जायचं ना मग. कालच टाकलं बोलले 100चं मग आज संपून गेलं का लगेच. काल 1 लिटर कसं काय संपलं एका काल दिवसात. कोण घरी होतं? परवा काल दिवसभर गाडी बी काढलेली फक्त नाक्यावर गेलो होतो. परवा आम्ही बोलून मी गेलो त्या मग 100चं टाकलं मग एकच काय संपलं एवढं एका दिवसात. काल काढले बी नाही गाडी. पिऊन गेले असेल गाडी. सिंगलच करू नक्की आपण. सिंगलच कर मग. फटाफट वाजते ना मग. हम्म. हवेनं ते हे होऊ राहिलं ना आता थंड. अगं एवढा स्पीडचा गॅस आहे ती पप्पा नीट बोलायचं काय बोलू मग. भाजी उकडत होती. तू आणि चिकन वाल्याकडे जा आणि चांगलं आण. हवेनं थंड होऊन जातं ना. बघा गाईस मम्मी काय बोलते माझ्या पप्पावर बी ओरडलं पाहिजे तसं मम्मीवर ओरडत आहे असं दानत म्हण. नाही तुमची दानत. हा पप्पा समोरचा माणूस जर चांगला बोलतो तर आपण कशाला ओरडायचं त्याचं म्हणणं असं आहे. बरोबर. मी काय त्याला वाईट बोलली होती का? मी पप्पाला वाईट नाही काय बोलली चिकन घेऊन ये म्हणलं घेऊन येतो. तो बोलली चांगला आण. मग म्हटलं तो खराब पड देणार चांगलं दिलं ना तो. त्याला खराब दिलेलं आहे म्हणून मला आता मला दिलं नाही. मी direct non-veg पप्पा खाणं गाडीवर सोडून उभं राहून सांगते त्याला तो कसं बी दिलं ना आणून तिथं उभं राहून आपल्या समोर खराब पड दिलं तो. मी नॉनव्हेज खाणं सोडून हा पहा मस्त बनतोय. माझी नजर लागली आणि त्याला. तुझ्या मामाचं काय झालं आणि तू मांड्या खोरेली. मग माझ्या घरचे काय उपाशी थोडी. चिकन खायचं का डायरेक्ट. पण त्यांनी रात्रीच खाल्लं. अरे जाऊ दे डाळ बट्ट्या काढल्या तिने. काल डाळ बट्टी आम्ही सेलिब्रेट करते. त्यांनी कालच खाल्लं रे. जाऊ दे ज्याला जायचं होतं गेलं सोडायचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं. आई तर आवाज परवा काल तर फरक आहे सगळं. आई तर हसू लागली तिकडं पूजेला बसतो. काहीच काय बेकार मला असं लोकं. वाटलं काहीच झालं नाही. परवा डायरेक्ट आई मला तिथं का ती तू भेटायला नाही आला रे अहो म्हटलं तू पुढे होती ना. पप्पाला तेच म्हणे बोल शब्द बोलायला यायचं ना मला. हा म्हटलं तू दुखात होती म्हटलं कशाला भेटायचं म्हटलं नंतर आलो असतो भेटायला तो तू झाल्यास तिथं. आई बाबा काय सांगत होतं गेले जाणार होते. मग काय माहिती. मामा ते सकाळीच गेले बाबांनी तिथं करून जाणार. हम्म. बसच थांबत नव्हतं मामा. मग आम्ही सकाळी 6च्या बसनं आलो होतो. बाकीचे यायचे मग ब- येणाऱ्या बसच थांबत नाही का बर गर्दीमुळं. हम्म. या आता पुरं तेल लावून करावं लागतं गाईस. पप्पाला उठव. जाऊ दे पाहून तू कच्चा कोणता. घड्या लगेच करून ठेवायला पाहिजे त्याची. तिकडून जायला लागते वाटते नक्की बोलू होण्याकडून कमी लागते वाटते. तो गाईस मांडा खालो. सो गाइस और एक मांडा खा लो.
सो गाईज काढा, मला बहीण नाही म्हणून माझी मम्मी आज बहीण केली आमची. गणपती बाप्पा मोरया. मम्मी 4 दिवसापासून आज टेस्ट घातलेला आहे मम्मी, मागच्या ब्लॉग मध्ये पण. उद्या छान तयारी मम्मी मोठी नखरेची म्हणा असं म्हणून ब्लॉग उद्या छान तयारी करू, उद्या मस्त ओळ. जाऊ दे का परत उद्या टाकू. पण उद्या ओवाळेल मी पाया पडलो गाईज. आणि उद्या पप्पाला पाडव्याचं गिफ्ट देईल. नवऱ्याला जास्त बायकोला पण मीच दिलं तुला गिफ्ट काय दिली मोबाईल. सगळी जण तू भरशील ना. भरील ना. कशाला भरेल, असं मी तुलाच भरा लागेल. अशा मलाच भरावं लागणार आहे. बरं ते मी दिली की ते मी एक बी नाही भरणार आता. एक पण नाही भरणार. बोलून आणलं होतं ना. हाय गाईस, या चुलीवरचं मटण खायला आहे. मांडे मस्त छान छान. ओके. मस्त झाली. सो खा लो. सो गाईज इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब.